पत्रकारांना धर्म असतो, पत्रकाराचा पक्ष असतो आणि पत्रकार हा नेहमी विरोधी पक्षाचा असतो. कारण पत्रकारानं ही विरोधी पक्षाची बाजू मांडून ठेवली पाहिजे, ही तेवढ्या करता पत्रकारिता आहे. कारण एक काळ होता तरी सोशल मीडियावर जर बातमी तुम्ही आम्ही ऐकली तर सोशल मीडियावर ऐकलेली बातमी खरी आहे का हे बघायकरता आपण घरामध्ये टीव्ही लावायचो. आज परिस्थिती अशी आहे की टीव्हीवर एखादी बातमी ऐकल्यानंतर ती बातमी खरी आहे का हे अनुभवायकरता, हे बघायकरता आपण सोशल मीडिया चालू करतो. ही आज देशातल्या पत्रकारितेची परिस्थिती आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही प्रबंधभूमीच्या माध्यमातून जे काम करतायत ते काम अतिशय सुंदर आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाबद्दल माझं काही दुमत नाही, आम्ही अनेकदा त्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर असतो. पण आज भारतातली पत्रकारिता ही मरणासन्न अवस्थेत आहे, ती शेवटचा श्वास घेते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ती मेलेली आहे असं मी म्हणणार नाही. कारण अनेक पत्रकार आहेत. आज विलास बडेंसारखा पत्रकार, ज्यावेळी शेतकरी चळवळीमधला एखादाही नेता शेतकऱ्यांकरता रस्त्यावर उतरायला तयार नव्हता, ती पोकळी विलास बडे नावाच्या पत्रकारानं भरून काढली. पत्रकार रस्त्यावर उतरले आणि शेतकऱ्यांच्या दुःखाची, त्यांच्या दाहकतेची, त्यांच्या अडचणीची, त्यांच्या समस्यांची, दारिद्र्याची जाणीव इथल्या सरकारला करून द्यायचं काम एका पत्रकारानं केलं. आज राज्यामध्ये दंगेकर वर्सेस काय ते मोहोळ प्रकरण राज्यभरामध्ये गाजतंय. कोणी दंगेकरांना महत्व देईल, कोणी मोहोळांना महत्व देईल. मी दोघांना महत्व देत नाही. मी ओंकार वाबळे नावाच्या पत्रकाराला महत्व देतो. कारण सामान्य कुटुंबातल्या ओंकार वाबळेनं हे सगळं समोर आणलं. तर ही पत्रकारितेमध्ये असणारी सर्वात मोठी ताकद आहे. नावाच्या लंडन मधल्या एका पत्रकारानं लिहून ठेवलंय. त्याला जेव्हा विचारलं गेलं की पत्रकार कोणाला म्हणायचं, त्यानं सांगितलं की प्रस्थापित व्यवस्थेला असं वाटतं की ही बातमी छापून येऊ नये, पण ती बातमी जो छापून आणतो त्याला पत्रकार म्हणतात.